पुन्हा एकदा राहुल गायकवाड लंडन येथून काही टॉपिक्सवर बोलण्यासाठी. आजकाल यूट्यूबवर व्हिडिओ बनवून आपले मत व्यक्त करणं किंवा सोशल मीडियामध्ये आपले मत व्यक्त करणं हा मोठा पेचच. पण हा पेच एकतर्फीच बरं का. अदर साईड काही करू शकते. मग ती 56 इंचाची छाती 58 इंचही करू शकते, कदाचित 60ही करू शकते. मित्रांनो, समजून घेण्याची गरज आहे. आज आपण ज्या जगामध्ये आहोत, या जगामध्ये वावरण्यासाठी कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या धर्माचा यूज नाही होणार. या देशामध्ये आपल्याला आपल्या इकॉनॉमीबद्दल बोललं पाहिजे, आपल्या करंट कंडिशन्स आणि आपल्या करंट प्रॉब्लेम्सवर बोललं पाहिजे आणि त्याचे सोल्युशन्स ॲज अ यूथ, ॲज अ एज्युकेटेड पीपल कसं काढू शकतो यावर जास्त फोकस केला पाहिजे. या मताचा मी आहे. तसेच 15 जानेवारी 2024 जे ब्रॉडकास्ट बिल पारित करण्यात आलं, हे खरोखर योग्य बिल आहे का? आणि योग्य जरी असेल तरी हे सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे का? की कोणत्या एक सेगमेंटवरच अप्लाय होतं, जो तुमचा विरोधक असतो? मला असं वाटतं आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. रिसेंटली आलेला एक्सपिरियन्स खूपच विचित्र होता आणि यामध्ये आजकाल तुम्हाला बोलण्यासाठी खूपच साऱ्या परमिशन्स घ्याव्या लागतात. एवढ्या परमिशन्स तर मला असं वाटतं कंट्री क्रॉस करताना इमिग्रेशनमध्ये पण विचारल्या जात नाहीत. धन्य तुमची विचारसरणी. असो, आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मित्रांनो, याच्याकडे लक्ष द्या. आजकाल आपण जर पाहिलं तर रेरा नावाची एक संस्था म्हणजे एक ॲक्ट आहे, जो की आपल्या इंडियामध्ये पारित करण्यात आला 2016मध्ये. हा पारित करण्याचा किंवा हा रेरा ॲक्ट बनवण्याचं डेफिनेटली गरज होती. कारण मी त्या इंडस्ट्रीमधून येतो आणि मला माहिती आहे की हा ॲक्ट बनणं खूप गरजेचं होतं. दिस ॲक्ट इज काइंड ऑफ कॉपी ऑफ द अदर कंट्रीज रिअल इस्टेट ॲक्ट्स, ज्याच्यामध्ये ते त्या पर्टिक्युलर सेगमेंटला किंवा त्या इंडस्ट्रीला रेग्युलेट करतात. त्याच्यामध्ये काही कंप्लायन्सची लेवल वाढवतात. त्यामुळे ऑटोमॅटिकली तो इंडस्ट्री ग्रोथ करणं चालू होतं. त्या इंडस्ट्रीमधून जास्त रेव्हेन्यू येणं चालू होतं. एखादा ॲक्ट आणण्याचा ऑलवेज हा बेनिफिट नसतो की आपण कोणाला रिस्ट्रिक्ट करतोय. आपण त्या इंडस्ट्रीमध्ये रेव्हेन्यूचा ग्रोथ कसा वाढवू शकतो, या विचाराचा मी आहे. मला नाही वाटत ज्यांनी पारित केलं आहे त्यांचे विचार काय होते किंवा त्यांचा अभ्यास तेवढा होता तरी का. 2016 ते 2023 आत्तापर्यंत हा ॲक्ट चालू आहे. रेरा म्हणजेच रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट. याच्यामध्ये कोणत्याही ब्रोकरला किंवा छोट्या कंपनीजला जर त्यांना रिअल इस्टेट प्रॉपर्टीजचा बिझनेस करायचा आहे किंवा त्यांना एखादं रिअल इस्टेट स्ट्रक्चरमध्ये वर्क करायचं आहे, तर त्यांना 1,06,000चं एक लायसन्स घ्यावं लागतं. मला सांगा, इंडिव्हिज्युअल लोक किंवा कंपनीज हे अफोर्ड करू शकतात का? कारण त्यांना फक्त ही फी ॲज अ रजिस्ट्रेशन फी, म्हणजे एक प्रकारची तुम्ही बोलू शकता वर्गणीच नव्हे का? कारण ही फी भरल्यानंतर वेगळं काही त्यांच्यासाठी करण्यात आलेलं नाही आहे. हा लॉ बनवला गेला होता फ्रॉम दी रेरा एम्स टू सेफगार्ड अँड इंटरेस्ट ऑफ होम बायर्स अँड फोस्टर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ द कस्टमर ॲज वेल ॲज द डेव्हलपर्स. आपण याच्यामध्ये काही चेंजेस पाहिले का? चेंजेस नाही पाहिले. घाबरले तर सगळे, पण चेंजेस काही दिसले नाही. कारण ज्या गोष्टी प्रिव्हियसली होत होत्या त्या सगळ्या गोष्टी अजूनही होत आहेत. मला असं वाटतं आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 1,06,000 एवढी फी आपण एका कंपनीकडनं किंवा एका बिझनेस करणाऱ्या इच्छुक माणसाकडनं, एखाद्या गरिबालाही करायचं असेल त्याच्याकडनं आपण रजिस्ट्रेशन म्हणून घेतो. त्याशिवाय तो काम करू शकत नाही. आणि आत्ता सध्या जर तुम्ही तो आकडा पाहिला रजिस्ट्रेशनपासून आलेल्या अमाऊंटचा, तो जवळपास 720 करोड. 720 करोड मीन्स अराउंड 7.20 बिलियन. आपण जर 720 करोड रजिस्ट्रेशन्स करून घेतोय, एवढा पैसा आपण मार्केटमधनं रेज करतोय, तर त्या पर्टिक्युलर सेगमेंटला किंवा त्या पर्टिक्युलर जॉब सेगमेंटला आपण व्हॅल्यू का ना देत आहे? त्याला आपण अपग्रेड का ना करत आहे? त्याच्यामध्ये कंप्लायन्स का ना आणत आहे? त्यांचा एक सिस्टम का ना बनवत आहे? त्यांना सपोर्ट का ना देत आहे?
दिस इज जस्ट ओनली अ रजिस्ट्रेशन फी. चला रजिस्ट्रेशन केलं, त्या 720 करोडचं काय झालं ते तर सांगा. तेही तुम्हाला नाही सांगायचं आहे. असो, ही तुमची स्टाईलच आहे. करायचं काहीतरी आणि कधीच सांगायचं नाही. मला असं वाटतं, आपण दुसऱ्या देशांच्या कॉपी करतो, पण त्या फक्त आणि फक्त कॉपी करतो. त्याचा फायदा कोणालाही होत नाही. ना तुम्हाला ना आम्हाला. तुम्हाला होत असेल दुसऱ्या वेमध्ये, बट जनतेला नाही होत. याची तर मी ग्वाही देतो. हा एक टॉपिक झाला. तसाच अजून एक टॉपिक रखडलेला, NBFCs. NBFCs हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे आणि खूप मोठा टॉपिक आहे मित्रांनो. ज्यांना फायनान्शियल नॉलेज असेल त्यांना नक्कीच या गोष्टीची कदर असेल आणि यांना माहिती असेल की या NBFCs काय हाल करू शकतात कंट्रीच्या फ्युचरमध्ये. मित्रांनो, 2019च्या नंतर बऱ्याचशा NBFCs लिस्ट झाल्या एकदम सडनली. म्हणे कोरोना होता त्यामुळे बिझनेसेस बूस्ट करायचे होते. अहो, बिझनेसेस बूस्ट करायचे होते का तुम्हाला तुमचं अकाउंट वाढवायचं होतं? 9,500 NBFCs right now across the India, almost with total asset size of rupees 42.5 lakhs crore. एवढे इन्व्हेस्टमेंट्स NBFCs मध्ये आहे. ती लोकांची पण आहे, बिझनेसमॅन्सची पण आहे आणि फॉरेन पण आहे. विचार करा, हा खूप मोठा मार्केट आहे. नाव इफ यू वॉन्ट टू स्टार्ट ॲज अ कंपनी, ॲज अ NBFC, देन तुमचं रजिस्ट्रेशन फी आहे 3,50,000 अप्रॉक्सिमेटली. जर तुम्ही 3,50,000च्या अँगलने कॅल्क्युलेशन्स केले 9,500चे, ऑलमोस्ट 330 करोड्स ॲव्हरेज, 3.3 बिलियन ॲव्हरेज तुम्ही रेज केले ऑन रजिस्ट्रेशन ओनली. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्ही NBFCsला असं स्पेशल काय दिलं? काय रेग्युलेटरी वाढवली तुम्ही? मग अनसिक्युअर्ड लोनचा प्रश्न काय येतोय? ॲसेट क्वालिटीचा प्रश्न काय येतोय? मार्जिनल कॉन्ट्रॅक्शन्सचा प्रश्न काय येतोय? आपण या गोष्टींवर विचार करा. ही चुकी बिझनेसमॅन्सची नाही आहे. ही चुकी गव्हर्नमेंटची पण नाही आहे. ही चुकी काही लोकांची आहे, ज्यांना लोकांना वरती येऊ द्यायचं नाही आहे, लोकांना काम करू द्यायचं नाही आहे. मला धिक्कार आहे, आज तुम्हाला एखादा बिझनेस चालू करण्यासाठी आपल्या कंट्रीमध्ये पैसे भरावे लागतात. एवढा टॅक्स पे करतो आपण, एवढी लोकं आहेत आपल्याकडे. तुम्ही म्हणे सुपर पॉवर बनणार आहे, विश्वगुरू बनणार आहे. मग कशाला लोकांकडनं रजिस्ट्रेशन फी घेत आहे? करू द्या ना त्यांना त्यांची कामं. ते कधी ग्रो होणार? ते कधी आपला बिझनेस वाढवणार आणि कधी इंडिपेंडेंट बनणार? प्रत्येक वेळेस काही ना काही करण्यासाठी वर्गणी घ्यायची पद्धत तुम्हीच आणली आहे. मला असं वाटतं, हे ब्रॉडकास्ट बिल तुम्ही आणून प्रिव्हियस लोकांना त्या गोष्टीची आठवण करून दिली, ज्याच्या छातीवर मटकं आणि पाठीला झाडू बांधून तुम्ही ठेवले होते. एकतर्फा कामं करणं बंद करा. मला असं वाटतं, लोकांना आपण या गोष्टी समजवल्या पाहिजेत. खूप कामाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या पैशांचा हिशोब काय? रेरा आणि NBFC दोन्ही मिळून ऑलमोस्ट 1,000 करोड्स रजिस्ट्रेशनमध्ये आपण आणतोय. 1,000 करोड्सचं झालं काय? तेवढं तर सांगा. तुम्ही त्याची इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावर इंटरेस्ट आणला, तो इंटरेस्ट तुम्ही आमच्यावर खर्च करता नाही. असा एकही क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडे नाही आहे आणि हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि लोक आता विचारायला चालू करू लागलेत. वंचित बहुजन आघाडी इकॉनॉमिक्सचा बराच पसारा मांडते. मित्रांनो, लक्ष द्या. एक एक टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि हे डिजिट्सच आपल्या भारताला सुपर पॉवर बनवणार. एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र आणि जय भारताची इकॉनॉमी.